पालकमंत्रीपद जाहीर करून 24 तास उलटत नाही तोच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याची नामुष्की या सरकारवर ओढावलेली आहे आणि एकूणच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद हा चव्हाट्यावर आलाय। नाशिकचं पालकमंत्रीपद का महत्त्वाचं आहे पाहूयात। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून रणकंदन। नाशिकच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेसह राष्ट्रवादीचा दावा। पालकमंत्री पद जाहीर करून मागे घेण्याची सरकारवर नामुष्की। पालकमंत्री पद जाहीर करून 24 तास उलटत नाही तोच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याची नामुष्की या सरकारवर ओढावली आहे। एकूणच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद हा चव्हाट्यावर आलाय। आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद अत्यंत महत्त्वाचं आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पालकमंत्री पदाला महत्त्व आहे। ब वर्ग असल्यानं नाशिक महानगरपालिकेवर सत्ता मिळवणं महत्त्वाचं आहे। मुंबई ठाण्यानंतर नाशिक महापालिका महत्त्वाची आहे। पालकमंत्री पद असलेल्या पक्षाचा महापालिकेवर दावा असणार आहे। नेमका वाद काय झालाय तोही पाहूयात। नाशिकच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेसह राष्ट्रवादीचा दावा आहे। राष्ट्रवादीचे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 7 आमदार असल्यानं मागणी आहे, तर दादा भुसेंना पालकमंत्री पद मिळावं म्हणून शिंदेंकडनं वाद आहे। दादा भुसेंकडे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा 2.5 वर्षांचा अनुभव आहे। स्थानिक आमदाराला पालकमंत्री पद द्यावं ही राष्ट्रवादीची भूमिका आहे। गिरीश महाजनांनी यापूर्वी नाशिकचं पालकमंत्री पद भूषवलंय। भाजपचे संकटमोचक अशी गिरीश महाजन यांची ओळख आहे। राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच राज्यात पालकमंत्र्यांची यादी जाहीर होईल अशी शक्यता होती, मात्र त्याला थोडा विलंब झाला आणि महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून मानापमान नाट्य सुरू झालं। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेनेचे भरत गोगावले नाराज झाले आणि येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले। त्याबरोबरच नाशिकच्या पालकमंत्री पदावरून देखील शिवसेना नाराज असल्याचं समोर आलंय आणि उपमुख्यमंत्री वैयक्तिक कामासाठी त्यांच्या मूळ गावी सुट्टीवर गेले। एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा या निमित्तानं पुन्हा एकदा सुरू झाल्या। पालकमंत्र्यांची नावं जाहीर होऊन 24 तास उलटत नाही तोच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती रद्द करण्याची नामुष्की या सरकारवर ओढावलेली आहे। मुंबई ठाण्यानंतर शिवसेनेसाठी आणि आगामी कुंभमेळा पाहता नाशिक महानगरपालिकेवर सत्ता असणं हे सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचं आहे। त्यामुळे शिवसेनेनं नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा करत नाशिकमधील महापालिका आणि पक्ष संघटना मजबूत करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असेल। होईल, त्याच्यावर मार्ग निघेल, आता काही काळजी करू नका। बघा, तुम्हाला सगळ्या जेवढ्या चिंता आहेत त्याच्याविषयी तुमच्या चिंता प्रश्न आपाप सुटतायत की नाही? डावलणं वगैरे अशातला काही भाग नाही। जी काही जबाबदारी दिली जाते ती जबाबदारी पुढे नेणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम असतं। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी संवाद साधून त्या ठिकाणी निर्णय केलेले आहेत। या नेत्यांनी केलेले निर्णय मान्य करणं आणि पुढे नेणं कार्यकर्ता म्हणून आमची जबाबदारी आहे। नाशिक जिल्ह्यात 15 पैकी सर्वाधिक 7 आमदार हे राष्ट्रवादीचे असल्यानं राष्ट्रवादीनं देखील पालकमंत्री पदावर दावा केला आहे। सुरुवातीपासून पालकमंत्री पदाची मागणी होती, आजही आणि उद्याही राहील। स्थानिक आमदार पालकमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्याला जिल्ह्याची माहिती असते, काम करायला सोपं असतं। त्यामुळे आम्ही नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगून देखील नाशिकच्या पालकमंत्री पदावर शड्डू ठोकला आहे। मागणी तर आमची आहेच। आमच्याकडे 7 आमदार आहेत, त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे। त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांना पालकमंत्री पद मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे। परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांना आहे। मुख्यमंत्री त्यावर योग्य तो निर्णय घेतील। अवघ्या 24 तासामध्येच गिरीश महाजनांच्या पालकमंत्री पदाचा निर्णय रद्द करण्यात आल्यानं भाजपचे नेते आणि पदाधिकारी नाराज आहेत। गिरीश भाऊंनीच या ठिकाणी पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी आणि ते चांगल्या पद्धतीने नाशिकच्या विकासामध्ये योगदान देऊ शकतील। आमची प्रामाणिक इच्छा आहे। एकतर मग देवेंद्रजींना पालकमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी घ्यावी किंवा
गिरीश भाऊंना द्या. गिरीश भाऊच आम्हाला पाहिजे, कारण याच्या नंतरचं जे काम आहे, आता प्रयागराजला कुंभमेळा चालू आहे, कुंभमेळ्याची तयारी जर तिथली बघितली तर त्या पद्धतीने नाशिकला जर तशीच तयारी करायची असेल तर ज्यांना माहिती असलेलाच मंत्री पाहिजे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये आता मिठाचा खडा पडलाय. नाशिकवर भाजप, राष्ट्रवादीसह शिंदेच्या शिवसेनेनं दावा केल्यानं महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसमोर नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात पेच निर्माण झालाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू दादा भुसे यांचे सद्यस्थितीला पारडं जड जरी असलं तरी राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे देवेंद्र फडणवीस यांची पुरती कोंडी झालेली आहे. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.